श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. 1.5 महिना गावाकडे राहिल्यानंतर आमच्या अखेरीस सुट्ट्या संपल्या आणि नको असलेला क्षण म्हणजे गावाकडून शहराकडे जाणे. हा 1.5 महिना कसा गेला समजलंच नाही. अखेरीस आम्ही निघालो. परत आम्ही जेव्हा गणपतीला इथं येऊ तेव्हा हा सुंदर परिसर आणखी सुंदर दिसतो. हिरवळ सगळीकडे पसरलेली असते आणि मन मोहणारा असा असतो, जणू काही दुसरं महाबळेश्वरच. आणि पावसाचं थोडं थोडं वातावरण झालेलं, त्याच्यामुळे गड किल्ल्यावरून वगैरे मस्त असं धुकं होतं. आणि घाटमाथ्यावरचा हा परिसर इतका सुंदर दिसतो की जाणारे वाटसरूसुद्धा इथं थांबल्याशिवाय जात नाही. इथून मस्त असा वळणावळणांचा घाट पूर्णपणे दिसतो आणि डोंगरदऱ्यासुद्धा. त्यामुळे नेहमीच इथे गाड्यांची वगैरे गर्दी दिसत असते. आणि हा घाट जितका सुंदर दिसतो त्याच्यापेक्षाही खूप डेंजरस असा वळणावळणांचा आहे. तर तुम्ही बघूच शकता, इतका छान आहे. ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं पावसाळ्यात दिसतो. मस्त हिरवळ, डोंगरदऱ्या, पाणी, झरे. प्रत्येक वेळेला आम्ही या घाटातून प्रवास करतो, पण प्रत्येक वेळेला नवीन घाट बघितल्याची उत्सुकता असते. इतका छान दिसतो. त्याच्यानंतर आम्ही फायनली पणजीनंतर पुढे आलो आणि हा वास्कोचा ब्रिज आहे, वास्को आणि पणजीला जोडणारा. घरी यायला आम्हाला ऑलमोस्ट 5 वाजले. त्याच्यानंतर झाडलोट केली आणि दुसऱ्या दिवशी समरची स्कूल होती सकाळची, त्याच्यामुळे हा तिथं रेडी होत होता. चल हळू जा. घेतलेच पैसे? सहा पन्नास. हॅलो. तर परवा आम्ही गावावरून परत आलो इकडं गोव्याला. समरची सकाळची शाळा होती, तो सकाळी गेला आणि यावर्षीपासून परीची शाळेचा टाईम चेंज झाला आहे. 12:30 ते 5:30 असा आहे, म्हणजे 12:40 असा. आणि आत्ता आमचं जेवण झालं दोघींचं आणि हिला घेऊन आता मी स्कूलला जाणार आणि आता आवरणार तिचं. आता बघूयात.
शाळेचा पहिला दिवस कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. आणि आता आवरतो. परी झाली तयार. चल आता. चपला घालणार ना? सँडल घाल. इथे बॅग. थांब आलो. इथं आहे परी. चल. ए मॅडम चल, वेळ झाला. येऊला परीला स्कूलला सोडून घरी आलो आणि आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.